नमस्कार मंडळी, शीतल सुरवाळे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप दिलचे स्वागत आहे. बरं तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मस्त विदर्भ स्पेशल तुरीच्या हिरव्यागार मस्त अशा दाण्याची मी चटणी घेऊन आली. तर मित्रांनो, झणझणीत चमचमीत एक नंबर अशी ही चटणी होते. तुम्ही जर या पद्धतीने जर चटणी केली ना, तुम्ही सहज 2 ते 3 भाकरी ना एक्स्ट्रा खासाल बरं, हे गॅरंटी आहे आपली. तर मित्रांनो, आमच्या विदर्भात ना आता झालं हे सीझन चालू, तर मार तुरीच्या दाण्याची भाजी, तुरीच्या दाण्याची चटणी, तुरीच्या दाण्याचा भात, लय काय काही अलग अलग प्रकार करतात बरं. तर आमच्या विदर्भात कशी करतात चटणी, तर त्यासाठी तुम्हाला जर पाहायची असेल ना, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशीच करून तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील. तर चला आता जास्त बडबड न करता मस्त आता आपण शेंगाचे दाणे काढू. तर मित्रांनो, एवढा आनंद झाला ना मला, हे अति हैदराबादमध्ये हे तुरीच्या शेंगा भेटल्या ना आम्हाला, एवढा आनंद झाला तुम्हाला काय सांगू. मी होती मागं भोपाळमध्ये आहे ना, 7 वर्ष मी भोपाळमध्ये राहिली, पण तरी ना तुरीच्या दाण्याच्या शेंगाची भाजी मी खाल्लीच नाही. एम-पीमध्ये ना तुरीच्या शेंगा बी आम्हाला भेटत जात नाहीत. पण अति हैदराबादमध्ये मी शिफ्ट झाली ना, तर हैदराबादमध्ये ना सगळं आपल्या महाराष्ट्रातलं भेटते. तर एवढं खुश झालो ना आम्ही, मेजर साहेब तर एवढे खुश झाले, की "अरे बापरे! तुरीच्या शेंगा भेटल्या." मी घरी गेली होती ना, तर घरून मी महाराष्ट्रातून मस्त तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. दिवाळीला गेली होती तेव्हा. तर चला आता मस्त रेसिपी स्टार्ट करू. तर त्यासाठी ना मस्त दाणे मस्त हिरवेगार मी काढून घेतले एका मस्त बाउलमध्ये. तुम्हाला जेवढी चटणी करायची तुम्ही शिल्लक बी काढू शकता, आहे की नाही? पण ही चटणी तुम्ही अशी जर केली ना, जबरदस्त चटणी होते बरं. तर आता काय करायचं, मी दाणे ना भाजून घेत नाही बरं. तर हे माझी अलग ट्रिक आहे ना, हे माझ्या मम्मीची रेसिपी आहे बरं. दाणे मी अजिबात भाजून घेत नाही. कारण चटणी करायची असली ना, तर दाणे भाजून घ्यायचे नाही. मी तर घेत नाही बुवा, आहे ना. आणि भाजी करायची असली ना, तेव्हा आपल्याला दाणे भाजून घ्यायचे. तर आता डायरेक्ट मी मिक्सरच्या बाउलमध्ये मस्त हे दाणे टाकून देतो. तर आता ना मस्त आपल्याला मस्त हिरवागार सांबार, मस्त हिरव्या-हिरव्या कच्च मस्त मिरच्या, लसूण असा काढून घ्यायचा आहे ना. लसूण जर जास्त जर टाकला ना या चटणीतनी, तर एक नंबर हे तुमची चटणी होऊन जाते आहे ना. लसूण आणि धनिया हा तुम्ही जास्तच टाका, ताकी एक नंबर अशी चटणी होते. तर इथं ना मी मस्त 6 मिरच्या घेतल्या हिरव्यागार, कारण आम्ही जास्त तिखट खातो. आणि मस्त एक गाटा हा लसणाचा घेतला. तर आता मस्त मिरच्या, लसण, मस्त हिरवागार धनिया हा आपण मस्त मिक्सरच्या भांड्यात मस्त टाकू आणि मस्त पल्स मोडवर आपल्याला हे दाणे मस्त असे गुरगुर करून ना असे काढून घ्यायचे आहेत. बरं जास्त आपल्याला बारीक करायची गरज नाही ना, चवीनुसार मीठ टाका. जास्त बारीक करायची गरज नाही, कारण आपण हे चटणी करून राहिलो. तर चटणीसाठी असं भरड-भरड पाहिजे बरं हे. हां, भरड-भरड हे मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या तुरीच्या दाण्याच्या ना अलग-अलग प्रकारच्या चटण्या होतात बरं. तर हा पहा, हे असं काढलं नाही मिक्सरमधून, तर तुम्ही काय करायचं, याच्यावर मस्त गरम-गरम, कळक-कळक असं तेल टाकायचं आहे ना. ते तेल टाकल्यानंतर तुम्ही मस्त पोळीसंग तुम्ही खाऊ शकता. ते बी एक नंबर जबरदस्त लागते बरं. आणि आणखीन हे एक प्रकार आहे. तर हा तर प्रकार सगळेच जण करतात बरं. पण जो मी सांगितला ना, की याच्यात बिलकुल कांदा-बिंदा काहीच नाही टाकायचा, तर तो प्रकार बी एक नंबर लागते जबरदस्त. तुम्ही करून पहा आहे ना. फक्त तेल टाकायचं त्याच्यात बस, बाकी काही नाही. झणझणीत गरम असं तेल पाहिजे बरं, पण सणसण बिलकुल. तर आता काय करायचं, मस्त 2 कांदे घेतले. कांदे मस्त बारीक कट करून घेतले. आता मस्त पॅन ठेवलं. पॅनमध्ये मस्त तेल टाकलं. तेल मस्त गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर मस्त जिरं टाकू आपण 1 चमच आहे ना. तर मित्रांनो, तुम्ही तसं बी करून पहा आहे ना. हा बिलकुल तडका मारायची गरज नाही. डायरेक्ट मस्त त्या मिश्रणमध्येच तुम्ही ना मस्त कडक-कडक तेल टाका आणि तुम्ही खा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, मस्त 1 चमच जिरं टाकलं. जिरं मस्त तडतडू द्यायचं. जिरं तडतडल्यानंतर मस्त कांदा टाकून द्यायचा. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे बरं आपल्याला. आणि अशी जबरदस्त चटणी लागते बरं हे तुरीच्या दाण्याची, कारण सीझनच चालू झालं ना बुवा. आमच्या विदर्भात तर सकाळी दाण्याची भाजी, संध्याकाळी दाण्याची भाजी, दुसऱ्या दिवशी बी उठलं की काय केली बा भाजी, तर दाण्याची भाजी. असंच असं चालते बरं. लय आमच्या इकडे फेमस आहे, विदर्भात फेमस माहीत आहे तुरीच्या दाण्याची भाजी. तर मित्रांनो, कांदा आपला मस्त असा सोकून चिंबून झाला बरं. तर आता काय करायचं, जे आपण दाणे काढले ना मिक्सरमधून, ते दाणे मस्त त्याच्यात टाकून द्यायचे. आपल्याला काहीच टाईम लागत नाही बरं. एकदम बिलकुल 5 ते 10 मिनिटात हे मस्त चटणी होऊन जाते, है ना. दाणे जर काढायला असले तर, है ना. तर मित्रांनो, हे दाणे ना तुम्ही मस्त चिकनमध्ये बी केले ना, तर एक नंबर भाजी होते बरं. चिकनमध्ये करतात आमच्या इकडे विदर्भात, आणि बोंबील असते ना, बोंबील बी याच्यात टाकतात बरं. जबरदस्त लागते, एक खतरनाक बिलकुल. तुम्ही करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही म्हणसाल की नाही, काय जबरदस्त रेसिपी सांगितली बा तुम्ही, आहे ना. तर मित्रांनो, अशी हे मस्त चटणी ना आपल्याला मस्त या तेलातनी मस्त सैतून घ्यायची आहे मस्त. आणि जेवढी जे लागली ना, तेवढी एक नंबर हे भन्नाट टेस्ट लागते बरं याले, या चटणीला, आहे ना. तर ती पॅनला लागून राहिली तर काही हरकत नाही, मस्त खळून काढायचं आणि मस्त टेस्ट लागते एक नंबर जबरदस्त. तर बघू शकता आपली चटणी मस्त तयार झाली.
तर मित्रांनो, चला बा आता मला लय भूक लागली आहे. आता असं वाटू राहिलं ना, काही खातो काही नाही, आहे ना. कारण हैदराबादमध्ये तुरीच्या शेंगा भेटणं म्हणजे आमच्यासाठी तर नवलच आहे बा. कारण एम-पीमध्ये तर आम्हाला काही तुरीच्या शेंगा भेटल्या नाही. 7 वर्ष तर घरी कोणी गेलं ना सुट्टीवर, तर तेच आम्हाला शेंगा आणून देत जात. बस बाकी तर काही भेटत जात नाहीत. पण हैदराबादमध्ये भेटल्या ना, लय मनाला बरं वाटलं. तर चला म्हटलं आता आपल्या व्ह्यूअर्सले ना YouTube फॅमिलीला मस्त चटणी बनवून दाखवू. तर त्यासाठी मी तुमच्यापुढे चटणी प्रस्तुत केली. तुम्हाला जर चटणी आवडली असेल ना मित्रांनो, प्लीज दिल से लाइक तर करा. एक लाइक तो बनता है भाई, है ना. एक लाइक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी शेअर करा, शेजारा-पाजाराला बी शेअर करा आणि पुऱ्या गावात बी शेअर करा, आहे ना. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना, ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत-पयत येतील बरं, कुठे न थांबता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा बरं, नक्की सांगा, आहे ना. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.